नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक रानभाजी बघणार आहोत आणि ती रानभाजी आहे पेवग्याची। पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या रानभाज्या कोकणामध्ये सगळीकडेच मिळत असतील, पण कोकणामध्ये मिळणाऱ्या ह्या प्रत्येक ठिकाणच्या ह्या रानभाज्या वेगवेगळ्या असतात। तर ही आहे पेवग्याची भाजी। पाऊस पडायला सुरुवात झाली की बाजारात अशा वेगवेगळ्या भाज्या यायला सुरुवात होते, त्यातीलच ही एक रानभाजी आहे। तर ही भाजी आपण नीट करून घेते वेळी त्याची पानं वेगवेगळी काढायची। मोठे देठ असेल तर काढून टाकायचे, त्याचे किडकी पानं असतील किंवा खराब झालेली पानं असतील तर ती काढून टाकायची आणि सगळी पानं बघून घ्यायची आधी। आता ही मी पानं वेगवेगळी काढून घेतलेली आहेत। आता ही 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे भाजी ही। भाजी बारीक अगदी चिरून घेतली आहे। आता याच्यासाठी ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य काय लागते ते बघूया। कांदा, लसूण, गूळ, हळद, मीठ, मिरची, मुगाची डाळ, ओले खोबरे। गूळ तुम्ही आवडत नसेल तर नाही घातला तरी चालतो। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 कांदे, मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। इथे 6 मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक करून घालायच्या आहेत। कांदा थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे। लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। लसूण थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हळद घालायची आहे। अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे। आता याच्यावरती ही बारीक चिरून घेतलेली भाजी जी आहे ती घालायची। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मी मूग डाळ अर्धी वाटी घेतली होती आणि ती भिजत घातली होती एक 15-20 मिनिटं। आता ती मूग डाळ इथे आपण घालायची आहे। त्यात असणाऱ्या पाण्यासकटच ती मूग डाळ घालायची आहे। एक 3-4 मिनिटं
झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि डाळ शिजली आहे का आता बघायचं आहे। मीठ घालायचं आहे। आता इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते भाजीमध्ये घालायचं आहे कारण भाजी आता तयार झालेली आहे आपली। आणि अशा प्रकारे ही पेवग्याची भाजी तयार झालेली आहे। वर्षातून एकदा मिळणारी भाजी आहे ही, फक्त पावसाळ्यात ह्या भाज्या मिळतात, तर नक्की करून बघा। याच्यामध्ये गूळ तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातला तरी चालतो। अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे। वेगवेगळ्या औषधी गुणांनी युक्त असलेल्या अशा ह्या रानभाज्या असतात, वर्षातून एकदा मिळतात, तर त्या नक्की आणा आणि करून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।